क्या बात है. पहिलाच बॉल इथे डॉट पाहायला मिळतोय आणि जॉन्सनसाठी इथे बक्षीस लागले. कसे 3 षटकार मारा. टपाक जुमक कंपनीकडून 1,000 रुपयांचा पारितोषिक तुम्हाला दिला जाईल. हो हो हो. हे काय केलं गेलंय. पहिला चौकार अगदी खराब क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळतोय आणि नशिबाचे या 4 धावा टीम उत्तर मास्टर या संघाला मिळत आहेत. पहिला बॉल अगदी डॉट होता. दुसरा बॉल अगदी आपण पाहिला तर डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते. थोडीशी चुकी करतायत आणि या चुकीला क्रिकेटमध्ये माफी दिली जात नाही आहे. चौकार मिळाला जातोय आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक ची सुरुवात. हो मिड ऑफच्या डोक्यावर चेंडूला खेळलाय. चेंडूला पाठवलाय सरळ 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अजून एक खूपसूरत शानदार वजनदार चौकार. थँक्यू डीजे. नो बॉल इथे पंचाने घोषित केल्या. 1+4 अशा 5 धावा या बॉलवरती मिळाल्या जातील. आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच गेविन आहे. चला पंचांवरती कुठलाही दबाव टाकायचा नाही. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. कुठलाही दबाव पंचांवरती टाकायचं नाही आहे, लक्षात घ्या. अंपायर नो कसला आहे तेही सांगा. अंपायर डिसिजन काय. अंपायर ईश्वर माची. Yes, umpire decision. No ball. Next ball free hit Ashin.
चला मॅच आपण पाहतोय थोडंसं नक्कीच दीर्घिळ व्यक्त करतोय. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटक मार्गस्थ. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गावर. हो हो फटका खेचलाय स्क्वेअर लेग रिझनला लांब लचक पाठवलाय षटकारासाठी. थँक्यू काय फटका पाहायला मिळाला होता. अगदी स्लो बॉल होता. त्याला पूर्णपणे वाट पाहिली आणि त्यानंतर त्या बॉलची वाट लावली. नाव आहे गेविन. हो हो यावेळी फटका पोचलाय. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. हो 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 कॅच तुम्ही कोणाचा सोडलाय. अगदी घातक खेळाडू आहे गेविन फर्नांडिस. आता मात्र त्याचा झेल अंतिम बॉलवरती या ओव्हरमधल्या पहिल्या षटकामध्ये आपण सोडला गेला आहे. किती महाग पडेल. 21 धावा धावफलकावरती लागला गेला. 21 रन विदाउट लॉस धावफलक पाहायला मिळतोय. थँक्यू. पहिला षटक 21 धावा आणि आता मात्र इथं बक्षीस गेविन याच्यासाठीही लागला. कसेही 3 षटकार मारा 1000 रुपये पारितोषिक टपक झुमक कंपनीच्या माध्यमातून घ्या. जॉन्सन आणि गेविन या दोघांसाठी लागलेला हा बक्षीस टपक झुमक कंपनीच्या माध्यमातून लावला गेला. टपक झुमक कंपनी आहे कुठे आणि त्यांच्या माध्यमातून हो यावेळी फटका खेळला गेला. सिंगल पूर्ण करतायत. गेविन याच्यासाठी लगातार आहेत आणि जॉन्सनने कसेही मारले तरी आहेत. जॉन्सन प्रथमच ऑन स्ट्राईक आपण बघतोय. धावफलकावरती एका धावेने पुढे सरकत असताना 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 22 रन्स ऑन बोर्ड. स्टार्ट ऑफ द सेकंड ओव्हर. पहिल्या फेरीचा अंतिम मॅच इथे पाहायला मिळतोय. या अगोदरची मॅच काय पाहायला मिळाली होती. जाणकाई मुर्दा संघ कुठेतरी तो कॅच विकेट किपरने सोडला आणि तिथून तो मॅच सुटला होता. पहा प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो कॅचेस विन द मॅचेस. कॅच का पकडावी त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण तुम्ही बघितलं. पहिलाच बॉल डिपेंडिंग केला गेला. अगदी आपण पाहिला तर पुश केला होता. पहिलाच बॉल इथे आपण पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्गावर. तिसरा बॉल या ओव्हरमधील. हो जॉन्सन याच्यासाठी खेळला आहे. चेंडू खेळला गॅपमध्ये. खाऊ कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पोहोचलाय जाऊन धावफलकावरती धावा 24 रन 24 धावा. परागेला आपण बघतोय दुसरा षटक मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. खराब बॉल इथे हाताला गेलाय. हो काय केलं जाते. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही आहे. वाईट +2
अशा 3 धावा या बॉलवरती पूर्ण करत आहेत आणि या 3 धावेने धावफलकावरती पाहायला मिळतोय 27 धावा, 27 रन. 27 धावा. पहिल्या ओव्हरला 21 होत्या. नेक्स्ट बॉल परागियाचा गोलंदाजच्या मार्गवर. परागियाला आपण बघतोय. जॉन्सन ऑन स्ट्राईक आपण बघतोय. त्याच्या बॅटमधून अगदी आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पराग ऑफ साईडला खेळला आहे. फटका आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जातोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतात. क्षेत्ररक्षण खराब होतोय. 2 धावा इथे पूर्ण करतात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय 29 या आकड्यावरती. 29वा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. दुसरा ओव्हर बाकी आहे. चांगली बॅटिंग या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. दोन्ही हिटर बॅटर पाहतात. यावेळी गॅपमध्ये चेंडू क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू झालाय फरार. चौकार. थँक्यू. चौकार आणि धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय. 5 षटकारांसाठी इथे पारितोषिक लावले गेले. बाउंड्रीसाठी नाही आहेत. षटकार मारायचे जॉन्सन तुला. कसे 3 षटकार मारा आणि 1000 रुपयांचा पारितोषिक टपक झुमक कंपनीकडून घ्या. नेक्स्ट बॉल पराग्याचा. हो यावेळी फटका खेचलाय. पहिला षटकार जॉन्सन याच्या बॅटमधून येतोय. घुटना टेक तमाशा देख. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 19.50च्या सरासरीने बॅटिंग करताना 39 धावा. अगदी जसं काय मुंबईमध्ये जसं सिलेंडरचे जसे भाव वाढले. जपा सिलेंडर एक तर मिळत नाहीत आणि मिळत आहेत तिथे खूप महाग मिळत आहेत आणि त्या प्रकारचा हा धावफलक इथे पाहायला मिळतोय. 39 धावा. आक्रमक बॅटिंग केले. जॉन्सन अजून एक जरी षटकार मारतोय तरी टपक झुमक कंपनीकडून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. दोघा नाही. जॉन्सनने 1 मारायचं आहे आणि गॅविन यांनी 2 मारायचे आहेत. 1-1च. ओके. दोघांनी 1-1 मारलं आहे ऑलरेडी. पैसा आहे. गोलंदाजच्या मार्गावर अवधूत गोलंदाजी करण्यासाठी. काय धाव संख्या. अगदी मोठा डोंगर रचण्याच्या मार्गावरती आहे टीम उत्तन मास्टर्स. या सीझनमध्ये अगदी टचमध्ये असणारा हा संघ आहे. गेविन, जॉन्सन, सुनील सर्वांचे. हो यावेळी 1 बाउन्स. अजून एक खूबसूरत शानदार वजनदार चौकार.
अवधूत गोलंदाजी मार्गावर येतोय आणि इथं पंचांनी हा वाईट बॉल इथे घोषित केला. नेक्स्ट बॉल गेविन याच्यासाठी फुलटॉस बॉल होता, अपील केलाय. पंच इथे सांगतायत की स्टंप सोडून जाणारा हा बॉल आहे. अपील तर केला होता अवधूतच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या बॉलवरती पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता केविन याच्या बॅटमधून. आता मात्र नाही थांबत आहे. केविनने दिला स्लॉटमध्ये, अगदी चेंडूला पाठवलाय मिड विकेट, क्षेत्राच्या बाहेर, षटकार. हो हो, 500 रुपयाचा मान पटकावलाय गेविनेने टपक झुमक कंपनीच्या माध्यमातून. आता मात्र 500 रुपयाचा मानकरी ठरलाय गेविन. धावसंख्या अर्धशतक पूर्ण होत आहे. टीम उत्तर मास्टर या संघाच्या 50 धावा. दोघांना 500-500 रुपये दिले गेले. हो हो, यावेळी चांगला बॉल आहे. मात्र जॉन्सन आज थांबणार नाही आहे. जॉन्सन आणि गेविन हे दोन्ही फलंदाज आक्रमकतेचा दुसरा रूप इथे मैदानामध्ये तुफानी. हो हो, फटका खेळलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये आहे. क्षेत्ररक्षण केलं गेलंय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा या बॉलवरती. 52 धावा धाव बळकावरती. ज्यावेळी विल्यम खेळत होते तेव्हा जॉन्सन बक्षीस लावत होता आणि आता जॉन्सन खेळतोय तेव्हा विल्यम बक्षीस लावतात. पहा किती प्रेम आहे दोघांचं. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 52 वरती पाहायला मिळते. तिसरा षटक संपलाय. 52 धावा. ऐकू एक छोटंसं मधुर संगीत. थँक्यू डी जे. पहा आमचा समालोचन कक्ष इथे दाखवला जात आहे आमच्या कॅमेरामध्ये. त्यानंतर आमच्या मान्यवर व्यक्तींनाही दाखवलं जात आहे. आमच्या स्टेजवरती बसणारे आमचे सर्व मान्यवर व्यक्ती, अगदी आपण पाहतो आहे आमचे विल्यम सर, त्यांना इथे दाखवलं जातं आहे आमच्या कॅमेरा बॉक्समध्ये. अगदी अप्रतिम स्पर्धा आहे उत्तर मास्टरची आणि तेवढंच चांगलं टेलिकास्ट डिका स्पोर्ट्सचं पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल डिका स्पोर्ट्सचं, कारण मध्ये काही दिवस थोडंसं प्रॉब्लेममध्ये आपण पाहत होता, मात्र त्यानंतर मात्र
डिका स्पोर्टने पुन्हा एकदा एक जबरदस्त पुनरागमन केलं आहे. नक्कीच डिका बाय, थँक्यू. अगदी चांगलं डिका स्पोर्टचं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. हमारा बर्थडे बॉय किधर आहे कल का सॅन्यो? हो हो टीममध्ये बसलेत. काय काल नक्कीच बड्डे सेलिब्रेशन अप्पाट झाला आहे. 3 वाजेपर्यंत मला वाटतं सकाळी बड्डे सेलिब्रेशन होता. आणि बड्डेने शुभेच्छाही काय दिल्यात उत्तम टीमला. यंग टीम डायरेक्ट सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचले. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये दोन्ही खेळाडूंना इथे पाहायला मिळत आहेत. पहा बक्षीस आता वाढलेत. पहिले 2 षटकारांसाठी होती, आता प्रत्येक षटकारासाठी. टप्पक झुमक कंपनीच्या माध्यमातून हो फुलटॉस बॉल आहे. फुलटॉसपणे मारलाय. नाव आहे जॉन्सन आणि येतोय हा उत्तर मास्टर चषक धमाका षटकार. थँक्यू डीजे. पहा आता फक्त ATM चालू ठेवा, कारण आता तुम्हाला फक्त षटकार पाहायला मिळतील. अजून एक मारेल काय, पर आगे येत आहेत, चुकी करतायत. दोघांचे पण आता नवीन 500 घ्या परत. जॉन्सनला आधार झाले, गेविनला 500. क्या बात आहे, क्या बात आहे. जॉन्सन 1000, गेविन 500, म्हणजे अजूनही बक्षीस ऑन आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पारितोषिक टपक झुमक कंपनीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. काय बक्षीस लावले जात आहेत, काय बक्षीस लावले जात आहेत. ओ अजून एक फटका चांगला आहे. कॅच सुटलाय. 1 बाउन्स चौकार येतोय. पहा टपक झुमक कंपनी चौकारासाठी पण बक्षीस लावा. नेक्स्ट बॉल. काय बॅटिंग केली जाते या दोन्ही फलंदाजांकडून. अगदी आपण पाहिलात तर विकेटचे पार्टनरशिप पण आपण पाहिलीत तर आगरी कोळी समाज मंडळातील सर्वाधिक पार्टनरशिप बघतोय 63 धावांची. आणि ही पार्टनरशिप या संघाच्या नावावरती कोरली जाणार आहे. उत्तर मास्टर. हो यावेळी अजून एक फटका आहे. कॅच आणि इथे चौकार जातोय. केविनच्या धावा किती झाल्या आहेत यावरती लक्ष देऊया. हो 40 धावांवरती खेळतोय, म्हणजे अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे. आता सांगा 50 धावांसाठी किती आहेत. टपक झुमक कंपनी 1000. हो सरळ बॅटने केलाय. चेंडू गोळीच्या वेगाने होतोय फरार. चौकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 44 धावांवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या 71 वरती जाऊन पोहोचले. 71 धावा. 100 पार केली जाईल काय. हो यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. वैयक्तिक 46 धावा. 4 धावांनी दूर आहे अर्धशतकापासून गेविन. संघाची धावसंख्या 73. पहा जर मैदानामध्ये आयवन उतरला त्याने जर छक्का मारला तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. ए बाबानो त्या सुनीलला सगळ्यांना बाजूला ठेवा, पहिला आयवनला उतरावा.
73 धावा धावपलकावरती लागल्यात. 4 षटक संपलेत. अंतिम षटक बाकी आहे. 46 धावांवरती वैयक्तिक केविन फर्नांडिस हा खेळाडू बॅटिंग करतोय. जॉन्सन आपण बघतो स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल अंतिम षटक. अगदी आपण पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर राजन येतोय. नेक्स्ट बॉल. हो चेंडू स्लॉट मध्ये होता आणि बॅटने चेंडूला पाठवलाय सरळ मिड विकेट रिझनच्या प्लॉट मध्ये. षटकार. पाचशे जमा. ATM मधून 500 रुपये टपक झुमक कंपनीच्या कमी झालेत. नेक्स्ट बॉल. यावेळी सिंगल पूर्ण केले. जॉन्सन बोलतोय भाग मिळा. शोले पिक्चर बघितले ना तसंच म्हणतोय जॉन्सन. नक्कीच गेविन म्हणतोय भाग जॉन्सन भाग. मेरी 50 का सवाल आहे. पन्नास धावांसाठी 4 धावाने मागे आहे. अर्धशतक होईल का पूर्ण. जॉन्सन फर्नांडिस आपण बघतोय टपाक झुमक अगदी मला वाटतं पैशांचं बंडल घेऊन आलाय. एक बंडल खोललंय आता. नेक्स्ट बॉल. फुल टॉस पण मारलाय आणि अर्धशतक इथे पूर्ण होतोय. फलंदाज गेविन फर्नांडिस. बॅट दाखवायचे मित्रांनो. ओ हो 1000 रुपये इथे जमा झालेत गेविन याच्यासाठी. पा तिथून पण कोणीतरी दिलेत पैसे. पा काय प्रेम आहे ओ हो. आणि काय बॅटिंग आहे. 52 रन नॉट आउट. नेक्स्ट बॉल. राजेंद्र दोन्ही टीम ड्रॉ करणार होत आपण यायचंय. ओहो अजून एक लॉंग ऑन रिजनच्या बाहेर लांब लचक मारलाय. कडक मारलाय. षटकार. अजून 500 रुपये कमी. काय धाव संख्या रचले. थँक्यू डीजे मित्रा. 92 धावा धावपलकावरती लागल्यात. सर्वाधिक धावसंख्या 92. 5 ओव्हरमधल्या सर्वाधिक धावसंख्या अग्रकुळी समाजसेवा मंडळामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटची भागीदारी आहे. पार्टनरशिप 92 धावांची आणि सर्वाधिक धावाही या ग्राउंडवरचा रेकॉर्ड पाहायला मिळतोय. आणि ह्या मंडळाचाही रेकॉर्ड केलाय या दोन्ही फलंदाजांनी. जॉन्सन आणि गेविन. अंतिम बॉल लास्ट डिलिव्हरी. हो यावेळी अपील केले फलंदाज. इथे आपण पाहिलात तर धाव घेण्याच्या प्रयत्नात होता मात्र डॉट बॉल दिले. 5 षटकांचा काही संपलाय. 92 धावा धावपलकावरती लागल्यात. वैयक्तिक केलेल्या 52 धावांवरती आपण बघतोय नाबाद केले गेले. टीम उत्तर मास्टर संघाचा खेळाडू गेविन फर्नांडिस.
थँक्यू डी जे. चला गेविन आणि जॉन्सन आपण या जरा वरती यायचे. गेविन आणि जॉन्सन आपण दोघांनी वरती या. गेविन फर्नांडिस जॉन्सन. जॉन्सनचे बक्षीस दिलं जाणार आहे. जॉन्सनला मिळालेत 1500 रुपये. जॉन्सनला 1500 रुपये. चला रिक्षा संघटना संघ आणि शिरगाव संघ दोन्ही आपण ड्रॉ करणार आहोत आता लगेच. रिक्षा संघटना आणि शिरगाव संघ. शिरगाव टीम एक प्रतिनिधी पाठवा लगेच. जॉन्सन आणि गेविनचे 2000 आणि जॉन्सनचे 1500 इथे पारितोषिक दिला जात आहे. शिरगाव संघ चला शिरगाव संघ कुठे. शिरगाव संघ दीपक भाऊ या लवकर. टपक झुमक कंपनी आहे त्यांच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. हो राजू भाऊ मामाला जॉन्सन मामाला बरोबर. चला मॅच आपण ऑन करणार आहोत. सुनील लुनीस कुठे आहेत. सुनील लुनीस साहेब कुठे आहेत. लवकरात लवकर स्टेज जवळ यायचे. विल्यम भाऊ आणि पाटील भाऊ. राजेंद्र भाऊ या. पहा याच्यामध्ये 3 चिठ्ठी आहेत. शिरगाव संघ याच्यामध्ये 3 चिठ्ठी आहेत. 2 संघांचे नाव आहेत 2 टीममध्ये. रिक्षा संघटना आणि शिरगाव. आणि तिसरी चिठ्ठी आहे ती विजेता संघ म्हणून लिहिलेली आहे. 3 चिठ्ठीमधली कॅमेरामधून जर असं सेफ द्या. 2 टीमचे कर्णधार फक्त इथे उभे राहतील. बाकी मान्यवर आपण इथे उभे राहा. एक याच्यामधली एक चिठ्ठी तुम्हाला काढायची फक्त. जी निघेल चिठ्ठी ती बाय मिळेल. येस तो संघ आहे विजयी संघ पुढे जाऊन पोहोचणार आहे. म्हणजेच या मॅचमध्ये जो संघ जिंकेल. चला आपण टॉस पण करून घेणार आहोत लगेच. येस कारण तेवढा टार्गेटच सेट केलं. चिठ्ठ्या चेक करा पाहिजेत तर दोन्ही. चला दोन्ही टीममध्ये आपण टॉस करतोय. चला दोन्ही टीममध्ये आपण टॉस करणार आहोत लगेच. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस दोन्ही टीममध्ये आपण करतोय. हेमंत म्हात्रे सरांच्या शुभ हस्ते हा टॉस 4 ओव्हरची मॅच असणार आहे ना.
चला 4 ओव्हरची मॅच लागेल. टॉस आपण करतोय रिक्षा संघटना आणि शिरगाव या दोन संघादरम्यान. लक्ष खूप मोठं आहे, लक्ष खूप मोठं आहे. 93 लक्ष आहे. यस, टॉस केला जातोय. आमचे विल्यमसनांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जातोय. टॉस जिंकलाय कोण? शिरगाव संघ. यस, निर्णय दीपक भाऊ, निर्णय कळवायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये राजन आणि रिचर्ड ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर पहिला षटक. ओहो, कोण आहे, कोण आहे? ज्याने अगदी गोलंदाजाला धुतलाय तोच गेविन गोलंदाजी मार्गवर आहे. पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतोय. परफेक्ट ऑलराऊंडरची भूमिका गेविन या संघामधून पूर्ण करतोय. पहिला पॉवर प्लेचा षटक या गोलंदाजाला दिलोय. रिचर्ड आपण बघतोय स्ट्राईक एंडला फलंदाजीसाठी आहे, तर नाव स्ट्राईक एंडला राजन. अजून एक चांगला बॉल आहे. अगदी आपण पाहिला तर फलंदाजी ते बाद होत आहेत. पहिला विकेट गमावलाय फलंदाजी करत असताना रिचर्ड. हा फलंदाजी ते बाद होत आहेत. 93 धावांचं लक्ष, एक मोठा विशाल लक्ष इथे पाहायला मिळतंय. काय बॅटिंग केली होती. 92 धावांची अगदी पहिल्या विकेटची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली होती. एकही विकेट न गमावता 92 धावा कुठल्यात उत्तर मास्टर संघाने. अग्रिकोळी समाजसेवा मंडळामधील हा पहिला रेकॉर्ड आहे जो पहिल्या विकेटची भागीदारी आपण बघतोय. या अगोदर आपण पाहिलं तर सिरगाव संघाच्या नावावरती पार्टनरशिप होती 47 धावांची. आता मात्र तीही अगदी तोडली गेली आहे आणि आता 92 धावांचा रेकॉर्ड पाहायला मिळतोय. काय कमाल केले, काय चमत्कार केला आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रिकी याला आपण बघतोय. गेविन ओहो, यावेळी शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय राजनाने. चेंडू जातोय अगदी दणदण करत चौकारासाठी 4 रन्स. थँक्यू डीजे. सेकंड कॅमेरामॅन, थोडं लक्ष द्यायचं आहे आमच्याकडे. नेक्स्ट बॉल, वाईट बॉल इथं पंचांनी घोषित केलं. अवांतर धावेने धावफलकावरती पाहायला मिळतोय. अगदी जर आपण पाहिलात तर 6 धावा आहेत. तुम्हाला जिंकायचं असेल तर ओव्हरमध्ये 20 धावा या करायच्यात, 14 धावा करायच्यात. 19 धावा, सॉरी 19 धावा या धावफलकावरती करायच्यात. ओ हो हो, यावेळी पुन्हा एकदा सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का रिकीच्या माध्यमातून? नाही, एकच धाव. दुसरी धाव घेत असताना फलंदाजीत जर आपण पाहिलात तर 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावफलकाकडे लक्ष दिलात तर धावफलकावरती पाहायला मिळतोय 8 या आकड्यावरती. 19 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये पूर्ण करायच्यात. आयवनने जर गोलंदाजी केली आणि ओव्हरमध्ये जर 1 विकेट जरी घेतला तरी 500 रुपये आहेत. प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. पाहायचं आहे काय केलं जाईल. गोलंदाजी मार्गवर ग्लेन येतोय. सेकंड ओव्हरमध्ये ग्लेन बने सेकंड ओव्हरमध्ये या गोलंदाजाला बोलवलं गेलं आहे. 93 धावांचा जो लक्ष आहे ना तो कुठेतरी आता मात्र मोठा पाहायला मिळतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त
8 धावा पाहायला मिळतात. 19 ते 20 धावा तुम्हाला करायच्या जिंकण्यासाठी. आज आमचा कालचा बड्डे बॉय खुश असेल सॅनी बाबाय, कारण कामगिरी जबरदस्त केले त्यांच्या संघाने. फटका चांगला केला आहे. लॉंग रिझनमध्ये शतरक्षक आहे, सिंगल पूर्ण करतायत. एका सावेवर समाधान मानावं लागेल. सिंगल डबलने तुमचं काय नाही होणार आहे. सिंगल डबल आता ती वेळ तुमची निघून गेली. तुम्हाला आता फक्त आणि फक्त षटकार आणि चौकारांमध्ये डील करावी लागेल. नेक्स्ट बॉल. पॉईंट क्षेत्रामध्ये कटचा फटका खेळला आहे. चेंडू आपण पाहिला तर डीप पॉईंट रिझनमध्ये चेंडू अडवला आहे. पैकी पहा अगदी पत्ता शोधत ही पैकी पाहायला मिळाले. 11 धावा धावफलकावरती. लक्ष आपण पाहिला तर 93 धावांचं लक्ष आहे. 11 धावा या धावफलकावरती. उत्तर मास्टर वर्सेस भाईंदर मास्टर या दोन संघादरम्यान ही मॅच पाहायला मिळते. काय बॅटिंग केली होती गेविन आणि जॉन्सन याने. आक्रमक बॅटिंग पाहायला मिळते. थर्ड मॅन रिझल्टमध्ये चेंडू गोळीच्या वेगाने होत आहे फरार. मिळतील पूर्णपणे 4 4 4. थँक्यू डीजे. चौकाराने धाव पळक पुढे सरकलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी फक्त दिशा द्यायची होती. थर्ड मॅन आणि गलीमधून चेंडू काढायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल इथे हाताळला जातो ग्लेन याच्या माध्यमातून. 4 बॉल या ओव्हरमधील झालेत. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर बिघडवलाय. थँक्यू. उत्तर मास्टर्स आपण पाहिलात तर अगदी धुरंधर खेळाडू या मैदानामध्ये आपल्याला आज पाहायला मिळतात. गेविन आहे, जॉन्सन आहे, गिलेन आहे, सुनीलसारखा खेळाडू आहे, आयबनसारखे खेळाडू आहेत, रॉन्डलीसारखे खेळाडू आहेत. अगदी दिग्गज खेळाडू आज या उत्तर मास्टर संघाकडून आपण बघतोय. एका साईडला तरुणांचा संघही मजबूत आहे आणि दुसऱ्या साईडला लेजंड टीम ही मजबूत आहे. बॅट्समन नेम सांगा. गॉटफ्री याला आपण बघतोय. वाईट बॉल पंचाने इथे घोषित केला आहे. ग्लेन गोलंदाजी मार्गावर आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांमध्ये 93 धावा पूर्ण करायच्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा 2 धावा या बॉलवरती. षटक इथे 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 18 धावा. या धावा कुठेतरी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला पाहिजे होत्या. त्या धावा मात्र 2 ओव्हरनंतर आपल्याला पाहायला मिळतात. I1 येत आहेत. आता मात्र I1साठी इथे बक्षीस आहे. प्रत्येक विकेटसाठी 500. टप्पक चुमक कंपनीच्या मध्ये पहिल्या बॉलवर जर पहिल्या बॉलवरती कशी एका विकेटसाठी 500 रुपये. हो यावेळी रिव्हर्स स्वीप केला. चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनमध्ये. सिंगल पूर्ण करतायत.
2 धावा इथे पूर्ण. एका विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक टपक झुमक कंपनीच्या माध्यमातून लावलं गेले. आयवन आयवन गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप केलाय. राजन याला आपण बघतोय. चांगलं बॅटिंग पाहायला मिळते राजनच्या माध्यमातून. सिंगल फक्त पूर्ण केला जाईल पण थ्रो काय जबरदस्त हाताळलाय. अप्रतिम थ्रो. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळी बॅकफूटवरती आलाय. चेंडूला पंच केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू एक सिंगल धाब्यांसाठी जातोय. सिंगल धावेने धावफलक जर आपण पाहिला तर धावफलकावरती पाहायला मिळते धावा 22 धावा 22 रन्स. लक्ष अजूनही खूप मोठं आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण करतायत. एका धावेवर समाधान राजन याला आपण बघतोय. गॉडफ्री आणि राजन ही जोडी मैदानामध्ये. आयवन गोलंदाजी मार्गावर आहे. एका विकेटसाठी 500 रुपये आहेत. आयवन 2 बॉल फक्त बाकी आहेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. 500 रुपयांचा पारितोषिक जरी लावला गेला. अंतिम बॉल आहे. अंतिम बॉलवरती विकेट मिळेल का? कॅच तर नाही आहे. अंतिम बॉलवरती मिळतात सिंगल डबल धाव. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतात. 2 धावेने धावफलक 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक पाहायला मिळतोय. धावफलकावरती 25 धावा. पण जॉन आयवन याने एक चांगली गोलंदाजी हाताळली. चांगला फिटनेस आहे त्याचा आणि त्यासाठी टपक झुमक कंपनीकडून 500 रुपयांचं पारितोषिक आयवनला दिले. जमा झाले ते 500 रुपये. लक्षात घ्या. एक छोटंसं संगीत ड्रिंक ब्रेक झालं आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये जिथे आपण बघतोय उत्तर मास्टर आयोजित उत्तर मास्टर चषक 2026. उर्वरित 12 बॉल बाकी आहेत. कॅरोल हा गोलंदाजी मार्गावर आहे. अंतिम 12 बॉल फक्त बाकी असतील. हो श्रीलंकेवरून लसित मलिंगा आणलाय का? वाईट बॉल इथे पंच घोषित करतात. 1+2 अशा 2 धावा या बॉलवरती. फुल टॉस बॉल होता.
काऊ कॉर्नर रिजनमध्ये शतरक्षक आहेत. एक सिंगल मिळाली जाईल. सिंगलने धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत धावा 29. 29 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना 92 धावा खुटल्यात आणि 93 धावांचं लक्ष टीम उत्तन मास्टर या संघाने टीम भाईंदर मास्टर या संघासमोर ठेवला आहे. ओहो, लेंथ अगदी आपण पाहिला तर काय केलं जात आहे. डॉट बॉल इथे पाहायला मिळतो आहे, कारण कुठेतरी अंगाला ब्रश होत असताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. गॉट फ्री. माझ्या मॅचची जी स्थिती होती ना ती आता मात्र संपत चालली, कारण लक्ष अजून खूप मोठं आहे. ओहो, यावेळी पुन्हा एकदा मात्र नो बॉल इथे पंचाने घोषित केला आहे, कारण आउटसाईड द पिचिंग आहे. तुम्ही पिचच्या बाहेर चेंडूला डिलिव्हर केलं आहे आणि त्यासाठी हा बॉल नो इथे घोषित केला आहे आणि नेक्स्ट बॉलवरती तुम्हाला फ्री हिट पाहायला मिळेल. पुढील बॉल अजून एक चांगला बॉल इथे पाहायला मिळाला. पूर्णपणे ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू सिंगल पूर्ण करतायत सुनील याला आपण बघतोय. 2 धावा या बॉलवरती इथे पूर्ण करतायत. 2 धावेने धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. कॅच उडाला गेलाय. फलंदाजी ते बाद होईल. कट फ्री हा फलंदाजी ते बाद झालाय. थँक्यू. क्लासो नो बॅट्समन मैदानामध्ये एंटर झाला आहे बॅटिंगसाठी. लक्ष खूप दूर आहे, कारण धावसंख्या अजून जर आपण पाहिला तर 32 वरती आहे, म्हणजेच अजून 61 धावांची गरज आहे. 61 रन्स टू विन्स. 8 बॉल बाकी असतील. प्रत्येक बॉलला जरी षटकार आले तरी या धावा होऊ शकणार नाही आहेत. म्हणजेच काय तर कुठेतरी उत्तन मास्टर हा संघ या मॅचमध्ये विजयाच्या छायेकडे पाहायला मिळतोय. टपाक झुमक कंपनी यांच्या माध्यमातून काय पारितोषिक लावले गेलेत उत्तन मास्टर संघासमोर. यावेळी अजून एक वाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. अगदी आपण नो बॉल आहे. ओके, आउटसाईड द पिचिंग आहे. नो बॉल इथे पंचाने घोषित केला. याचा अर्थ बॉलर आता बँड होईल. नवीन बॉलर इथे आता तुम्हाला आणावा लागेल. टू प्लस 1 अशा या 3 धावा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. स्टीवन याला आपण बघतोय. ओहो, यावेळी वाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. स्टीवन अंतिम बॉल. फटका खेळला आहे, मात्र या बॉलवरती एक सिंगल मिळाली जाते. षटक संपलेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 36 या आकड्यावरती. 57 धावा. 6 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे.
थँक्यू डी जे अल्फ्रेड येतोय. रिव्हर्सिप केला आहे. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. नो चेंडू पंचाने इथे घोषित केला आहे. अगदी आपण पाहिला तर लाईनचा नो दिला आणि ज्याचं कारण आपण फ्री हिट नेक्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. साईड लाईन पाहायला मिळाले. हो चांगला बॉल आहे. डॉट बॉल इथे हाताळला जातोय. अल्फ्रेड याला आपण बघतोय गोलंदाजीच्या मार्गवर. तुमचा बॉलर कोण? नेक्स्ट बॉल. फक्त औपचारिकता या मॅचची बाकी आहे, कारण सामना इथे उत्तर मास्टर संघाने जिंकलाय. अंतिम 3 बॉल बाकी आहेत. सिंगल पूर्ण करतायत. अंतिम 2 बॉल या ओव्हरमधील अजूनही बाकी असतील. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅचची बाकी आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला केलेला आहे. चेंडू जातोय सरळ षटकार. 6 धावा. अंतिम बॉल. शेवटचा बॉल बाकी असेल या गोलंदाजच्या मार्गावर. अल्फ्रेड याला आपण बघतोय. हो यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळला आहे. चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय चौकारासाठी 4 रन्स. शेवटच्या अंतिम क्षणी का होईना मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले. सामना जिंकलाय उत्तर मास्टर संघाने.